श्रोते हो नमस्कार. संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि निलिमा पटवर्धनचा नमस्कार. मागच्या भागात वैदिक वाङ्मयाचा आपण अगदी सविस्तर परिचय करून घेतला. आता या भागामध्ये आपण या वाङ्मयातील काही सौंदर्य स्थळं वेचूया आणि त्यासाठी पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये निमंत्रित आहेत ज्येष्ठ विदुषी डॉक्टर माधवी कोल्हटकर. नमस्कार माधवी ताई. नमस्कार निलिमा. नमस्कार श्रोते हो. बाई, मागच्या भागाला श्रोत्यांनी भरपूर प्रतिसाद दिलाय. धन्यवाद. काय होतं, ही माहितीच एकत्रितपणे अशी उपलब्ध नसते कुठे, त्या दृष्टीने लोकांना ते आवडले. आता मी म्हणलं तसं ह्या वाङ्मयातली सौंदर्य स्थळं आपण आजच्या भागात वेचूया. हो, नक्कीच. आता साहित्य म्हणलं की ते सौंदर्याने परिपूर्ण असतं हे आपण नेहमीच म्हणतो. आणि त्यातले विविध रस आणि त्यातले भाव या दृष्टीने वैदिक वाङ्मयाकडे जर आपण बघायला गेलो तर अशी काय काय सौंदर्य स्थळं इथे दिसतात. इथे मुख्यतः आपल्याला वर्ड्सवर्थनी जी केली आहे ना काव्याबद्दलची व्याख्या, ते अगदी ऋग्वेदाला चपखल लागू पडतं. ते काय म्हणतात, पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ फिलिंग्स. आता रोज पहाटे लालसर गुलाबी रंगानं दिशा उजळत येणाऱ्या उशेला पाहून कवी लोभावला नाही तरच नवल. त्यामुळेच ऋग्वेदातलं साहित्य किंवा काव्य म्हटलं की प्रथम डोळ्यापुढे येतात ती उषत सुक्त. तिचं नावच मुळी वस म्हणजे प्रकाशणे यापासून आलेलं आहे. त्यामुळे अर्थातच प्रकाशाचं आणि तिचं दृढ नातं आहे. ऋग्वेदात जवळजवळ 20 सूक्त आहेत तिच्या स्तुतीची. शत्रूसारख्या भासणाऱ्या अंधाराचा नाश करत ही चिरतरुणी पूर्व दिशेला अवतरते. कशी तर नुकत्याच सुस्नात होऊन वस्त्रप्रावरणांनी सजलेल्या सौंदर्यवती स्त्रीसारखी. वा. आणि येऊन ती प्राणीमात्रांना जाग करून कृतिशील करते. आता आकाशातल्या तिच्या स्थानामुळं तिचं अनेकांशी आणि अनेक प्रकारचं नातं जोडलेलं आहे. मी कधी एखाद्या कवीला वाटतं की ती सूर्याची पत्नी आहे, तर दुसऱ्या एखाद्याला वाटतं की ती सूर्याच्या आधी आकाशात येते म्हणजे ती त्याची आई असणार. बरोबर आहे. या ठिकाणी एक असं वाटतं की ऋग्वेदाच्या रचनेचा काळ, त्या काळातलं हे उत्स्फूर्त त्यांचं सगळं चिंतन जे चालू होतं निसर्गातल्या वेगवेगळ्या शक्तींकडे पाहून, आणि त्यावेळेला त्यांच्या मनात आलेल्या सगळ्या एक एक भावना, फार उत्कटता आहे या सगळ्यात असं जाणवतं. त्यामुळेच हिलेब्रांड नावाचे एक जे अभ्यासक आहेत ते तर म्हणतात की ह्या सगळ्या देवता या मुळातल्या निसर्ग देवताच आहेत. आणखीन असं एखादं उदाहरण द्या ना. आणखी असा उत्कट आविष्कार म्हटला ना तर तो भक्तीचा आठवतो. पहिल्या मंडलात 24वं सूक्त आहे. या सूक्ताचे ऋषी आहेत शुनशेप. बळी देण्यासाठी म्हणून त्यांना युपाला बांधून ठेवले. युप म्हणजे खांब. युप म्हणजे त्या सूक्ताच्या पहिल्या रुचेत ते स्वतःशीच विचार करतात, कस्य नूनम कतमस्य अमृतानाम मनामहे चारुदेवस्य नाम. तर कोणाचं नाव घेऊ मी, कोणाची आळवणी करू, कोण मला या संकटातनं सोडविल. आणि पुढच्या रुचेत तेच त्याचं उत्तर देतात, अग्नेर्वयम प्रथमस्य अमृतानाम मनामहे चारुदेवस्य नाम. आजचं जे हे भक्तिगीत आहे ना आपलं, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, वेळोवेळी संकटातुनी तारिसी मानवा, या अळवणीत जशी दिसते ना तीच अर्थता आपल्याला ह्याच्यात जाणवते. तसंच पुढे आपल्या संत आणि भक्त कवींच्या कवनातली देवा बोला हो माझ्याशी किंवा निजरूप दाखवा हो, तसंच भेटी लागी जीवा लागलीसे असं, अशा या सगळ्या बोलांमधनं व्यक्त होणारी आर्तता थेट 7व्या मंडलातल्या वसिष्ठांच्या सूक्तांची नाळ जोडून असलेली दिसते. तिथे वरुणाच्या दर्शनाला त्याला भेटायला आसुसलेले वसिष्ठ ऋषी म्हणतात, उतस स्वया तन्वा संवदेतत कदान्वंतर वरुणे भुवानी किम्मे हव्यम अरुणानो जुषेत कदा मृळीकम सुमना अभिख्यम. याची देही मी कधी बोलू शकेन त्या वरुणाशी, कधी त्याच्याजवळ जाता येईल मला आणि एकरूप होता येईल. सगळा राग विसरून कधी माझ्या हवीरभागाचं सेवन करील तो, आणि कधी मला त्याचं दर्शन होऊन माझ्या डोळ्याचं पारणं फिटेल. वा. भक्ती तत्व जे आहे किंवा भक्ती ही भावना आहे ती किती उत्कटपणे इथून प्रकट झाली. अगदी. वरुण ही देवता ऋग्वेदातली एक प्रसिद्ध देवता, आणि तिच्याबद्दल मनात आलेले हे उत्कट विचार आहेत ऋषींच्या मनात आलेले. खूपच छान.
बाई, हा झाला ऋग्वेदाविषयी किंवा ऋग्वेदातल्या ह्या निसर्ग कवनांबद्दल आपण हो. बोलू. आपण जेव्हा ब्राह्मण ग्रंथांचा परिचय करून घेतला तेव्हा ब्राह्मण ग्रंथ हे तर खरं गद्य वाङ्मय हो. आणि वृक्ष काही म्हणलं तर. हं. तर इथे असं काही कवित्व दिसतं का? अगदी माझी एक अगदी लाडकी उपमा तिथे आहे. बर. म्हणजे खरं तर हे तू म्हणलीस तसं गद्य आणि वृक्षच ग्रंथ आहे, हो. यज्ञासंबंधीची चर्चा. पण त्यातही काही अगदी मनमोहक वर्णन दिसतं. वामदेव्य नामाचं एक साम आहे. हा. ते कसं निर्माण झालं या संबंधीची एक कथा सामवेदाच्या पंचविंश ब्राह्मणात येते. बर. ती अशी आहे. अपोवा ऋत्व्यम आर्चत तासाम वायु पृष्ठे व्यवर्तत ततो वसु वामम समभवत तस्मिन् मित्रावरुणौ पर्यपश्यताम तावब्रूताम वामम मर्या इदम देवेषु अजनी इति तस्मात वामदेव्यम. म्हणजे अपदेवतांना, अपदेवता या स्त्रीलिंगी आहेत, बर. हं? हा. त्यांना समागमाची इच्छा झाली. त्यावेळी हळुवारपणे वायू त्यांच्यावरनं लहरत गेला. बर. त्यापासून एक अनोखं सौंदर्य जन्माला आलं. अच्छा. हा. मित्रावरुणांनी ते पाहिलं आणि ते उद्गारले, लोक हो, देवांकडे सौंदर्य जन्माला आलंय. सुरेख. आणि म्हणून तेव्हापासून त्याला वामदेव्य सामन असं म्हणायला लागले. छान. ब्राह्मण ग्रंथातला सगळ्यात सुंदर आणि कोमल म्हणता येईल असा हा उतारा वाटतो मला. पाण्याकाठी चिंतनाला बसलेल्या मुनींना पाण्यावर हलकेच तरंग उठवून गेलेल्या वाऱ्याच्या झुळकीकडे बघून काय सुंदर कल्पना स्फुरली आहे. सुरेख. सौंदर्य जन्माला आलं. अगदी खूप सुंदर. अपदेवता म्हणजे जलदेवता ना? जलदेवता, त्या स्त्रीलिंगी आहे. स्त्रीलिंगी आहे. अर्थातच अशा या उतार्याची शंकराचार्यांसारख्या योगी अवतार पुरुषालाही मोहिनी पडावी यात काहीच आश्चर्य नाही. खरे. त्यांच्या उपनिषदांवरच्या संपूर्ण भाष्यवाङ्मयात केवळ एकाच सामाचा उल्लेख येतो आणि तो आहे या सामाचा. आणि याच्यावरनं स्त्रीचं वेदात स्थान काय यावर आणखी काही भाष्य मला वाटतं करायला नको. म्हणजे आपण जे म्हणतो ना, हजारो वर्ष ही संस्कृती चालत आली आणि ती आलेली आहे. सतत सातत्य आहे त्याला. हो, अशा छोट्या छोट्या संदर्भातून सुद्धा कितीतरी दिसून गोष्टी येतं. हो. उलगडत जातात. हो ना. तुम्ही आता अपदेवतांचा उल्लेख केला, त्या स्त्री देवता किंवा एकूण वेदात मधलं स्त्रियांचं स्थान, हो. हा एक नेहमी उत्सुकतेचा विषय असतो. तर त्याविषयी काही सांगा ना बाई. याच्यातला ऐतरेय ब्राह्मणातला एक उतारा आहे ना, हा अगदी लक्षात घेण्यासारखा आहे. देवपत्नी आणि देवभगिनी यांना आहुती द्यायची चर्चा चाललेली आहे. बर. तर ब्राह्मणकार म्हणतात, काही जणांच्या मते राकाला म्हणजे देवांच्या बहिणीला प्रथम पेय द्यावं, पण माझ्या मते तसं करू नये. ऐतरेय ब्राह्मणकार म्हणतात तसं करू नये. प्रथम आहुती द्यावी देवपत्नींना. पत्नीमुळेच त्याला प्रजेची प्राप्ती होते. म्हणून एकाच पोटी जन्माला आलेली आपली सख्खी बहीण असली तरी तिला आहुती नंतर, आणि दुसऱ्या कुटुंबातनं आलेली असली तरी पत्नीचा मान पहिला. आपली बहीण ही तिची अनुजीविनी, ती तिच्यावर अवलंबून आहे. बरोबर आहे. तिला पत्नीनंतरच तिचा भाग मिळणार. म्हणजेच इथे आपल्याला असं दिसून येतं की कुटुंबात पत्नीची भूमिका महत्वाची, म्हणून तिच्यावर कुटुंबाची, मुलांची जबाबदारी टाकलेली आहे खरं, पण त्याचबरोबर तिला अग्रक्रमही दिलेला आहे. कारण ती आपलं स्वतःचं कुटुंब सोडून तुमच्या कुटुंबात येऊन समाविष्ट झाली आहे आणि पुढची जी आहे पिढी ती घडवण्याचं काम ही पत्नी करणार आहे. अजून एखादं उदाहरण सांगा ना. आहे ना, ह्याच्यापेक्षाही आणखीन महत्वाचं आहे. आपस्तंभ मंत्रपाठात एक मंत्र येतो, तो आहे यन्मे माता प्रलुलुभे चरंती अपतिव्रता तन्मे रेता पिता वृंगताम. आता ह्याचा अर्थ असा होतो की झाला असेल माझ्या आईला कधी मोह, ती अपतिव्रता होऊन चुकीचं वागली असेल. असं जरी असलं आणि समजा असं झालं असलं तर माझ्या पित्यानं ते रेत माझ्यापासून बाजूला ठेवावं. बर. आता ह्यातनं काय विचार होतो सुचित? मला असं वाटतं, आपण म्हणतो की वैदिक संस्कृती पुरुषप्रधान आहे, त्यातली कुटुंब व्यवस्था ही पुरुष सत्ताक आहे. ज्यावेळी एखाद्या गोष्टीवर किंवा व्यक्तीवर आपली सत्ता असते त्यावेळी त्याची पूर्ण जबाबदारीही आपल्याला स्वीकारावी लागते. अगदी बरोबर. त्या व्यक्तीच्या चांगल्या वाईट गुणदोषांचं, चुकांचं आपण तिला स्वीकारायचं असतं.
तिच्या चुकांची जबाबदारी आपलीच असते त्यावेळी. हो. पती स्त्रीचं किंवा पत्नीचं रक्षण करतो असं जर मानलं तर हा त्याचाच विस्तार आहे. तो तिचं सर्व परिस्थितीत रक्षण करतो, इतकं की समजा तिच्या हातून काही चूक झाली, अगदी पाऊल वाकडं पडलं, तरी ती जबाबदारी पतीनं स्वीकारायला हवी. ती बाब अगदी आपल्या मुलापर्यंत सुद्धा जाता कामा नये. छान. हे यातनं सूचित होतं असं मला वाटतं. यासारख्या विचारांमुळेच आणि त्यांच्या अशा एकंदर दृष्टिकोनांमुळेच भारतीय संस्कृतीत विवाह संस्था आजवर टिकून असावी असं नक्की वाटतं. ते तर आहेच. आणि शिवाय अशा पद्धतीने कधीतरी जर काही अपघाताने म्हणा असं झालं तरी त्या अपघातासकट आपल्या स्त्रीला स्वीकारण्याची, आपल्या पत्नीला स्वीकारण्याची आणि तिला ते स्थान समाजातलं आणि कुटुंबातलं राखून ठेवण्याची पण एक वृत्ती इथे दिसते. बाई, साहित्य या दृष्टीने आपण जेव्हा या वाङ्मयाचा विचार करतो तेव्हा आता जसं मी म्हटलं की संस्कृतीचं सुद्धा या साहित्यातून वहन होत असतं. म्हणूनच आपण संस्कृतीच्या पाऊलखुणा ह्याच्यामध्ये साहित्याचा इतका सखोल परिचय करून घेतो आहोत. तर या दृष्टीने सांस्कृतिक महत्व काय आहे या वैदिक वाङ्मयाचं? अगदी छान प्रश्न विचारलास. नुकतीच दिवाळी पार पडली आहे. त्यातला एक महत्वाचा विधी म्हणजे लक्ष्मीपूजन. त्यावेळी आपण केरसुणीची लक्ष्मी म्हणून पूजा करतो. तिला लक्ष्मीचं प्रतीक समजतो. पण खरंच केरसुणी हे लक्ष्मीचं प्रतीक आहे का? आणि लक्ष्मी म्हणजे जिच्यावर लक्ष्म म्हणजे काहीतरी खूण आहे, लक्षणं आहेत, ती जर असली तर मग लक्षणं किंवा चिन्ह कसली, केरसुणीवर कुठली खूण? ह्याचं उत्तर आपल्याला थेट वेदात मिळतं. कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेतल्या आख्यायिकेत आहे. तिथे म्हटलेलं आहे, साहस्रीवा एषा लक्ष्मी. म्हणजे हे जे 1000 गाय बैल आहेत ना, तो लेखक सांगतोय, ते म्हणजेच सहस्रात्मक लक्ष्मी आहे. लक्ष्मी का म्हणायचं त्यांना? तर त्यांच्यावर लक्ष्म म्हणजे खूण उठवलेली आहे. कसली खूण? दुसरं तिसरं काही नाही, मालकीची खूण. मालकीची खूण, ज्याला आज ब्रँडिंग म्हणतात. पण तिथे सांगितलेलं आहे की चटका दिलात तर त्यांना वेदना होतात, त्यामुळे दुसऱ्या प्रकारच्या काही खुणा करायचे. म्हणजे अमकी खूण असली की ह्या माझ्या गाई, दुसरी खूण असली की तुझ्या गाई, तुझ्या गाई वेगळ्या, माझ्या गाई वेगळ्या. पूर्वी चोरायचं एकमेकांच्या गाई, तर त्यामुळे ह्या खुणा महत्वाच्या होत्या. म्हणजे मुळात लक्ष्मी म्हणजे काय तर गाई गुरं. या आख्यायिकेत 2 बैल आहेत, एक वशिंड नसलेला आणि एक असलेला. यातला वशिंडवाला जो बैल आहे ना, त्याला कुब्र असं सुद्धा म्हटलंय. ते पाठीवरचं वशिंड कुबडासारखं दिसतं. एका बाजूला मराठीत कुबड्या शब्द आला त्याच्यावरनं, पण त्याच्यावरनच पुढे पुराणात धनाचा देव झालाय कुबेर. म्हणजेच तो बैल म्हणजेच पुढे कुबेर आहे. जसं लक्ष्मी झाली तसा कुबेर जन्माला आला. अगं एवढंच नाही तर पैसा हा शब्द सुद्धा असा पशुपासूनच तयार झालेला आहे. फक्त संस्कृत आणि भारतीय भाषातच नाही, तर युरो भारतीय भाषात सुद्धा. आपल्या सर्वांना परिचित इंग्रजी शब्द पेक्युनियरी यावरूनच तर आहे. अच्छा. या संकल्पनेतनच पुढे धनकर म्हणजे जो गुरं राखून पैसे कमावतो तो धनगर तो आला. तर या पशूंना लक्ष्मी म्हटलेले ते प्रथम वेदातच. अच्छा. पुढे पुराणात तिचं मानवीकरण झालं आणि त्याही पुढे जाऊन देवी रूप मिळालं. आता या गायी घराला आल्याशिवाय लक्ष्मीपूजन होणारच कसं ना? खरे. म्हणूनच बाकी सगळ्या पूजा आपल्याकडे सकाळी रामप्रहरी शुचिर्भूतून होतात. हे लक्ष्मीपूजन मात्र संध्याकाळीच गोरज मुहूर्तावर. पण बाबा याच्यात केरसुणी कुठे आली? सांगते ना. आता ही जशी लक्ष्मी झाली, शुभदेवी झाली, तशीच आणि त्याच सुमारास वेदातल्या निवृत्तीसारख्या अशुभात्मक देवतांचं अलक्ष्मीत रूपांतर झालं. गायींना लावलं तर नाठाळ गायी म्हणजे अलक्ष्मी असं तिथे म्हटलेलं आहे की त्या उड्या मारतात, फार पटकन हे नाल लावून घेत नाहीत. आणि आपल्या समाजात अशुभाचं किती भय आहे हे सर्वज्ञातच आहे. त्यामुळेच तर दुर्जनम प्रथमम वंदे या न्यायानं त्या अलक्ष्मीला प्रथम वंदन, तिची प्रथम पूजा आणि मग लक्ष्मीची. आणि केरसुणी प्रतीक आहे ते त्या अलक्ष्मीचं. गाढवावर बसून हातात केरसुणी घेऊन ती वावरत असते, तिचं प्रतीक येते. म्हणूनच आधी घर साफसूफ करायचं आणि मग शुभलक्ष्मीची पूजा करायची. अशुभाला बाहेर घालवायचं आणि शुभलक्ष्मीची पूजा करायची.
म्हणून ती केरसुणीची पूजा आली. म्हणून केरसुणीची. म्हणजे ते अलक्ष्मीचं हा. प्रतीक. आणि मग आता श्रीसुक्तातलं मला आठवलं की अलक्ष्मीम नाशयाम्यहम, हो, त्या अलक्ष्मीचा मी नाश करतो, हो. म्हणजे मग लक्ष्मी माझ्या घरात लक्ष्मी येईल. येईल. छान. बरोबर आहे. असेच अनेक विधी इतर सुद्धा असतील ना की जे आपल्या समाजात आणि आपल्या आहेत ना, संस्कृतीत अगदी. आजही मिसळून गेले. मिसळून गेलेले. असे काही उदाहरणं देता येतील का बाई? दुसरा असाच दिवाळीचाच आहे आता महत्वाचा विधी म्हणजे ओवाळणे. हो. औक्षण म्हणतो औक्षण, आपण हो. त्याला. आता पाडवा आणि भाऊबीजेलाच फक्त होतं औक्षण असंही नाहीये. नाही. वाढदिवसाला ओवाळतात, दसऱ्याला ओवाळतात. अगदी दिवाळीचेच दिवस घेतले तर वसुबारसेला गाईवासरांना सुद्धा ओवाळतात. हो हो. बैलपोळ्याच्या दिवशी ओवाळतात. एवढंच नाही तर देवपूजा झाल्यानंतर देवांना ओवाळल्याशिवाय पूजा पूर्णच होत नाही. खरे. हा विधीही पार वेदांमध्ये आपला उगम दाखवतो. अच्छा. शुक्ल यजुर्वेदाच्या शतपथ ब्राह्मणात एक छान कथा येते. ती अशी आहे, जनक राजानं एकदा एक यज्ञ केला. त्यासाठी 1000 गायी दक्षिणा म्हणून बाजूला काढून तो म्हणाला, ब्राह्मण हो, तुमच्यातला जो कोणी ब्रह्मिष्ठ म्हणजे सगळ्यात ज्ञानी असेल ना, त्यानं या घेऊन जाव्या. बर. त्यावेळी याज्ञवल्क्य ऋषी होते तिथे. त्या विश्वासाने म्हणाले, जो कोणी ब्रह्मिष्ठ असेल त्याला आमचा नमस्कार असो, आम्हाला या गायी हव्या आहेत. तिथे जमलेले ब्राह्मण म्हणाले, अरे ह्याला कोण प्रश्न विचारील आणि निरुत्तर करील, कोणी आहे का? त्यावेळी हा विद्वान शाकल्य मी म्हणून पुढे झाला. त्याच्याकडे वळून याज्ञवल्क्य ऋषी म्हणाले, अरे या ब्राह्मणांनी तुझं उल्मुकावक्षयण केलं की काय? उल्मुकावयक. उल्मुकावक्षयण. उल्मुक अवक्षयण. पुढे बघूच आपण काय आहे ते. त्यानं याज्ञवल्क्य ऋषींना देवतांसंबंधी अनेक प्रश्न विचारले. दिली त्यांनी उत्तरं, पण उत्तरं दिल्यावर ते म्हणाले, ज्यांच्याबद्दल फार विचारू नये अशा देवतांसंबंधी नको ते प्रश्न विचारलेस तुम्हाला. लवकरच मरशील आता तू आणि तुझी हाडं सुद्धा घरी पोचणार नाहीत. आणि खरंच की शाकल्य मेला आणि ते दुसरंच काहीतरी आहे असं समजून चोरांनी त्याची हाडं पळवून नेली. आता या अवतार्यातला आपल्या दृष्टीने आता उल्मुकावक्षयण हा शब्द महत्वाचा आहे. खरे. काय त्याचा अर्थ मला जरा आहे ना, आणखीन एक तसाच शब्द येतो, तो आधी बघूया आणि मग अर्थ बघूया. दुसऱ्या एका अवतार्यात असेच याज्ञवल्क्य शाकल्यालाच म्हणतात, अरे शाकल्या, या ब्राह्मणांनी तुझं अंगारावक्षयण केलेलं दिसतंय. म्हणजे एके ठिकाणी उल्मुक आहे, एके ठिकाणी अंगार आहे, आणि दोन्ही अवक्षयणासारखं वापरले. आता हे शब्द कळून घेण्यासाठी वैदिक साहित्यात उल्मुक म्हणजे काय आणि ते कुठे येतं, तर उल्मुख म्हणजे जळता दर्भ. आता ते सर्वसाधारणपणे पर्यग्नीकरणासाठी वापरलं जातं. पर्यग्नीकरण हा विधी असतो. पर्यग्नीकरण म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टी भोवती अग्नी फिरवणे, परिअग्नीकरण. त्याचा हेतू म्हणजे संरक्षण. आता हे संरक्षण 2 प्रकारचं असतं. एक लौकिक किंवा व्यावहारिक, म्हणजे कसं की तूप गरम करून खाली ठेवलं किंवा शिजवलेला भात किंवा भाजलेला पुरोडाश हे उतरून खाली ठेवलं की त्याला कीड मुंगी लागू नये यासाठी भोवती जळतं लाकूड फिरवायचं. आणि दुसरं महत्वाचं संरक्षण म्हणजे अदृश्य वाईट शक्तींपासून, इव्हिलपासून, ज्याला इंग्लिशमध्ये इव्हिल म्हणतात तसं. म्हणजे सर्व प्रकारची लौकिक अस्वच्छता, अशुद्धी, तसंच अदृष्ट इडापिडा हे सगळं टाळण्यासाठी, दूर करण्यासाठी अवक्षयण, अव प्लस क्षी म्हणजे नाश होणे, त्याचं प्रयोजक, त्यामुळे नाश करणार. तर असं नाश करण्यासाठी पर्यग्नीकरण करायचं. ही कल्पना याच ब्राह्मण ग्रंथात तसंच इतरही अनेक वैदिक ग्रंथात वेळोवेळी येते. नंतर असा नाश करण्याचं हे साधन म्हणजे अवक्षयण केलेलं उल्मुक परत अग्नीत टाकून द्यायचं. शाकल्याच्या बाबतीतही इथे नेमकं तसंच झालेलं दिसतं. एकूणच वैदिक काळात लोकांना अशुद्धी आणि दुष्ट शक्ती यांचं फार भय वाटत असावं. आरती, पापमन, रक्षस, अराती हे शब्द अशा अशुभ शक्तींसाठी वारंवार वापरले गेलेले दिसतात. आणि त्या दूर करण्यासाठी पर्यग्नीकरण, उल्मुक यांचा उल्लेख येतो. आता अंगाराचाही वापर तसाच उल्मुकाप्रमाणेच. म्हणजे जळतं दर्फाची काडी भिरवली काय किंवा एखादा कोळसा
पेटता कोळसा फिरवला काय. अंगार म्हणजे आपण ज्या अर्थी आज वापरतो अब तोच तसाच अर्थ आहे. तसाच अर्थ अंगार आहे. म्हणजे जळता कोळसा, निखारा निखारा. बर बर. आता या पार्श्वभूमीवर मग उल्मुखावक्षयणं म्हणजे वाईटाला किंवा अशुभाला दूर करणारं, त्याचा नाश करणारं किंवा त्याला पळवून लावणारं जळतं लाकूड हो. आणि अंगारावक्षयणं म्हणजे निखारा. हा अर्थ लक्षात घेतल्यावर मग याज्ञवल्क्य शाकल्याला काय म्हणतात ते स्पष्ट होतं. आता प्रस्तुतच्या कथेमध्ये याज्ञवल्क्य अगदी अशुभ किंवा शत्रू जरी नसले तरी स्पर्धक आहेत, म्हणजे विरोधी बाजूच आहेत. हो. म्हणून ते म्हणतात की तुला यांनी अशुभाला पळवून लावणारं जळतं लाकूड किंवा कोलीत केले. आता एखाद्या गोष्टीभोवती असा अग्नी किंवा दिवा ओवाळून त्याच्यावर येणारी इडापिडा टाळण्यासाठी हो. अवक्षयण करायचं म्हटल्यावर कोणत्याही मराठी माणसाला ध्वनी साम्यामुळे आणि त्याबरोबर असणाऱ्या क्रियेमुळेही औक्षणाची आठवण येईल. हो, आठवणारच लगेच. फरक एवढाच आहे हा. की वेदात जे ओवाळून टाकायचंय हा. त्या साधनाला अवक्षयण म्हटलंय, हो. तर लौकिकात ओवाळण्याच्या क्रियेला अवक्षण म्हटलंय. पुढच्या काळात हा अशुभ निवारणासाठी एखाद्या गोष्टीभोवती अग्नी फिरवण्याचा विधीच नीराजन विधी किंवा ओवाळणे या स्वरूपात आलेला दिसतो. आता व्यक्तीला ओवाळताना त्यात मुख्यतः अशुभ निवारण, दृष्ट काढणं हा हेतू आहे, बरोबर आहे. पण जेव्हा देवतांना ओवाळतात तेव्हा देवता भक्तांचं संकट निवारण किंवा अशुभ शांती करते अशी देवतेची स्तुती असणारी कवनं म्हटली जातात. हो. त्याचप्रमाणे ही देवता आमची संकट दूर करो आणि अशुभाचं हरण करो अशी प्रार्थना असते. आता हे अवक्षयण हे तुम्ही सांगितलं, ओवाळून टाकणं, हो ही एक लोकसमजूत आपण म्हणू शकतो, नाही का? हो. त्याला काही म्हणजे मी म्हटलं तसं समाजातली प्रचलित भावना आहे ती. आता तसं पाहिलं तर याला की कार्यकारण भावने किंवा शास्त्रीय आधार नाहीये. हा. तू म्हणलीस तसं सुपरस्टिशन म्हणजे चढवलेलं आहे त्याच्यावर. बरोबर. आता ती समाजात प्रचलित असणारच. आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येक काळात दोन प्रकारचे समाज दिसतातच, एक पूर्ण शास्त्रीय दृष्टीने विचार करणारा आणि एक लोकसमजुतीवर आधारलेला. याज्ञवल्क्य ऋषींनी काय केलं तर तिला वेगळ्या वर्गाच्या साहित्यात स्थान दिलं, म्हणजे ज्याला आपण एलिटचं लिटरेचर म्हणतो त्याच्यात त्याला स्वीकारलं आणि एक प्रकारे तिचं उन्नयन केलं, प्रमाणीकरण केलं. एक मला असं वाटतं की याज्ञवल्क्यांच्या ह्या गोष्टींमुळेच की जे जे बहुजन समाजात आहे ते स्वीकारण्यामुळे ते जास्त जास्त लोकप्रिय झाले की काय आणि अजूनही लोकप्रिय आहेत की काय, म्हणजे ते भिडतात लोकांना जाऊन असं. बरोबर आहे. हं. कारण ते लोकांमधले होऊन जातात, लोकांमधले होऊन जातात. किंवा असंही असेल त्याच्या मागे की हळूहळू काळ जसं जसं बदलत गेला तस तसे विचार प्रवाह वाढत गेले आणि त्यांना परत आपल्यात सामावून घेण्यासाठी अशा पद्धतीने काही अशा दिसतात ना, म्हणजे शिल्पांमधून सुद्धा अशा पद्धतीच्या लोकदेवता शिल्पांमध्ये दिसायला लागतात, लोकसंस्कार दिसायला लागतात. तसं हे विधींमध्येही मागे आपण म्हटलं होतं तसं अभिसरण खालून वर वरून खाली. बाई, जाता जाता अगदी शेवटचा प्रश्न. संस्कृतीच्या पाऊलखुणा समजून घेताना त्यात साहित्याचं नेमकं स्थान काय? साहित्य आणि संस्कृती यांचा अतूट संबंध आहे. स्थान काय म्हणजे एकाशिवाय दुसरं नाही, दुसऱ्याशिवाय पहिलं नाही. त्यामुळेच आपल्यापेक्षा वेगळ्या असलेल्या एखाद्या दुसऱ्या संस्कृतीचा किंवा साहित्याचा आपण विचार करतो ना, त्यावेळी ती संस्कृती, तो समाज, त्यांची परंपरा, त्यांची वैशिष्ट्य या सगळ्याचं भान ठेवून त्या अंगानं विचार करायला पाहिजे. आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीचा मला या संदर्भात आवर्जून उल्लेख करावासा वाटतो या संस्कृती आणि साहित्याच्या संबंधामुळे, आणि तो म्हणजे ज्यांना भारतीय संस्कृती आणि आधुनिक भारतीय भाषांचा, विशेषतः त्यात येणाऱ्या संकल्पनांचा आणि शब्दांचा अभ्यास करायची इच्छा असेल ना, त्यांनी तरी निदान संस्कृत भाषेविषयी दुजाभाव बाळगून तिच्यापासून फटकून राहता कामा नये. त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच येणार नाही. आणि त्यातल्या संकल्पना आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे काही ज्या गोष्टी, भाषा, शब्द हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्यातलं साहित्यही समजून घ्यायला हवं. त्या साहित्याचं जे वेगवेगळ्या पद्धतीने पुढे पुढे चालत आलेलं रूप आहे हेही जाणून घ्यायला पाहिजे. बाई, खूप छान विवेचन केलं आणि वेदातली आणि वैदिक वाङ्मयातली ही सौंदर्य स्थळ उलगडून दाखवली, जी खरोखर खूप अनमोल आहेत.
हा आपला खरंच अनमोल वारसा आहे आणि प्रत्येकाने त्याचा अभ्यास तर करायला करायला हवा. हवाच आणि त्याचं आनंद जतन घ्यायला हवा हो त्यातला. आणि जतनही करायला हवं. पुन्हा एकदा तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. आभार. धन्यवाद.